भाषणाच्या संदर्भात अतिशय महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अनेकदा आपण भाषण करतो, व्याख्यानं देतो, ठिकठिकाणी व्यासपीठावर आपण वेगवेगळे विषय घेऊन बोलत राहतो आणि हे सगळं करत असताना मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगेन आणि ती अतिशय महत्वाची आहे की तुम्ही भाषण करताना स्वतःचा अभिमन्यू कधी होऊ देऊ नका. आता तुम्ही असं म्हणाल की अभिमन्यूचा आणि भाषणाचा संबंध काय? अभिमन्यू महाभारतामध्ये होता आणि भाषण आणि अभिमन्यू याचा कसा संदर्भ आहे? पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, आठवण करून देईन की अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा होता आणि अभिमन्यूला महाभारताच्या युद्धामध्ये चक्रव्यूह तोडण्याची कला अवगत होती, माहिती होती. मात्र चक्रव्यूह तोडून आतमध्ये गेल्यानंतर परत कसं यायचं याबद्दलची माहिती अभिमन्यूकडे नव्हती. त्यामुळे महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यू अतिशय धाडसाने निर्भयपणे चक्रव्यूह तोडून कौरवांच्या त्या चक्रव्यूहामध्ये दाखल झाला. त्याने हल्ला सुद्धा चढवला. मात्र दुर्दैवानं जितक्या उत्साहाने तो आतमध्ये गेला तेवढ्या उत्साहाने तो बाहेर येऊ शकला नाही, कारण त्याला परतीचे कोणतेही मार्ग माहिती नव्हते. माघारी कशी यायची या संदर्भातली कला त्याच्याकडे अवगत नव्हती आणि म्हणून तो मारला गेला. आता मुळामध्ये आपण जेव्हा भाषण करायला उभं राहतो त्यावेळेला भाषण करताना खूप महत्वाच्या गोष्टी सांगत असतो. मात्र भाषण करता करता एखाद्या संदर्भाच्या निमित्तानं आपण एखाद्या दुसऱ्या विषयाकडे जातो आणि नकळतपणे विषयांतर होतं. विषयांतर झालं तरी सुद्धा पुन्हा तुम्हाला परत विषयाकडे येण्याची कला अवगत असली पाहिजे. मात्र विषयांतर झाल्यानंतर एखाद्या संदर्भाच्या निमित्तानं जेव्हा आपण भाषणातून दुसऱ्या विषयाकडे जातो आणि भाषण संपेपर्यंत जर मूळ विषयाकडे माघारी आलो नाही तर आपला भाषणामध्ये अभिमन्यू झाला असं समजावं. आणि जर असं झालं तर तुमचं भाषण पडण्याची शक्यता सर्वाधिक असते. भाषण करताना आपला अभिमन्यू का होऊन द्यायचा नाही, तर याच्यासाठी आपला अभिमन्यू होऊन द्यायचा नाही, कारण हे प्रतिकात्मक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. भाषण जर आपण करायला लागलो, एक विषय सांगायला लागलो, तुम्ही संदर्भ द्या, उदाहरणं द्या, वेगवेगळ्या संदर्भातले काही प्रसंग सुद्धा सांगा, मात्र मूळ विषयाकडे पुढे माघारी परत या. अन्यथा तुम्हाला माघारी परत येता आलं नाही तर त्या भाषणाचं विषयांतर झाल्याचा अनुभव श्रोत्यांना येईल आणि याचा चांगला परिणाम पडण्याच्या ऐवजी तुमचा जो प्रभाव आहे तो निष्प्रभ ठरेलच ठरेल. मात्र वक्ता म्हणून श्रोत्यांच्या मध्ये तुमची प्रतिमा सुद्धा आणखी खाली येण्याची भीती असते. त्यामुळं भाषण करताना स्वतःचा अभिमन्यू कधी होऊ देऊ नका, एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन. खरं भाषणातल्या अनेक गोष्टी आहेत, अनेक नियम आहेत आणि तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की भाषणामध्ये जर तुम्हाला घाबरगुंडी वाटत असेल तर काय करायचं ते पण मी माझ्या युट्यूबच्या या व्हिडिओमध्ये एका दुसऱ्या सांगितलेले आहे. असे कोणते 4 कोड आहेत की ज्याचा अभ्यास तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लिहिलं या भाषण करते त्या संदर्भातला पण व्हिडिओ मी युट्यूबवर केला, तर तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा. आणि या संदर्भातले अनेक वेगवेगळे भाषणाचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सचिन वायकुळे या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.